कांदा असा भाजून घेतलेला आहे काळा एकदम. आणि हे कांदा साईडला काढून त्यानंतर मी मिरची, हिरवी मिरची, लसूण, धने आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ काढून असं थोडं घट्ट होण्यासाठी घेतलेली 1 चमचा हरभरा डाळ एवढं मी घेतलेलं आहे काळ्या रस्त्यासाठी आणणार आहे. हा भाजलेला कांदा हे सगळं एकत्र आपल्याला वाटायचे. धने, मिरची आणि लसूण, अद्रक टाकायचं नाही भाजीला, टोमॅटो पण टाकायचं नाही आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे, मसाला टाकायचा याच्यात आणि चवीनुसार मीठ घ्यायचं, हळद घ्यायची थोडी, बस. तिसरं आपण आता पाणी वाटणार आहे झालेले हे. आता आपल्याला एवढं पिरवल्यानंतर आपण याच्यात थोडी कोथिंबीर टाकणार आहे वाटायला. अशी आपण कोथिंबीर टाकली आणि थोडंसं पाणी पण टाकायचं त्याच्यामध्ये, बारीक होतो मसाला नाही बारीक नाही होत. असं थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं. असं वाटून झालेली आहे आता ही मस्त बारीक वाटलेलं आहे. मी हिरवं वाटण म्हणतो त्याला, हिरवं वाटण आपलं तयार आहे. आता आपण पातेलं करायला ठेवलेले आहे. आता हे पातेलं हीट झाल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं. आपल्याला कांदा मसाला जो आहे ना तेलामध्ये करता त्यामुळे ते मसाल्याच्या क्वांटिटीप्रमाणे आपण तेल त्याच्यात टाकायचं की मस्त पैकी त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करता येईल. तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे. आता तो वाटलेला आहे बारीक मसाला टाकला. आता मसाला मस्त असा तेल सुटपर्यंत फ्राय करायचा आहे छान. ही आमची गावराची डिश आहे. आमच्या गावाची डिश फार आवडते सगळ्यांना. त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी टाकतात. सुंदर पूर्ण जेवण होतं त्याच्यात. थोडंसं वेगळं काहीतरी आपल्याला नाही का नेहमी आपण रेट करू ना लाल करी आपण नेहमी खातो. पण काळा रस्सा आहे ना कधीतरी टेस्ट करून खायला. त्याच्यामध्ये आपण सेम रेसिपीमध्ये आपण चिकन पण करू शकतो, अंडा करी पण करू शकतो. सेम रेसिपी असणार आहे काळा रस्सा. आता मस्त तेल सुटपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. खूप असा करून घेतलेला आहे आता परतून गॅस. आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचं. हे काही जास्त घट्ट करत नसतात, थोडं पातळ छान लागतं कारण भाताबरोबर पण आपण खातो आणि भाकरीबरोबर खातो ना, त्यासाठी थोडं पातळ ठेवायचं बनवलेलं आहे. त्यामुळे मी एवढं जवळपास अर्ध्यापेक्षा पण जास्तच बनवलेलं आहे. त्याला मस्त आता उकळी आल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अंडे टाकणार आहे. छान याला उकळी येऊन द्यायची. आता आपल्या रसाला मस्त रस्सा झालेला आहे काळा रस्सा. आता आपण याच्यामध्ये ही बॉईल केलेले अंडे, मस्त असा काळा रस्सा झालेला आहे आपला तयार. रस्सा झणझणीत रस्सा झाला आहे, गावरान रस्सा, अंडा करी गावरान. आता त्याच्यामध्ये आपण हे बॉईल केलेले जे अंडे, हे बॉईल केलेले अंडे, एक अंड्याचे 2 पीस केलेले आहेत मी, ते आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहे. उकळी आल्याच्यानंतर हे असे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, असे त्याच्यामध्ये टाकायचे आणि परत एकदा थोडंसं शिजून द्यायचं. हे अंडे टाकल्याच्यानंतर मग आपल्या हे रेडी झालेलं आहे काळा रस्सा. थोडीशी अशी कोथिंबीर वरून अशी मस्त अशी भरपूर करायची. गावरान कोथिंबीर, मस्त गावरान कोथिंबीर वाटल्यामुळे असा हिरवा असा कलर आलेला आहे करीला.